पहा माझा भक्त पहा माझा भक्त लागलेल्या भुकेचं सांत्वन झालं. कोण आहात आपण? ज्याला तुला जन्माला घातलं कर्माची देवता विश्वाच्या ठिकाणी स्वतःचं कर्तव्य बजावणारी देवता आणि त्याच कर्म देवाचा पुत्र म्हणून मी तुला जन्माला घातलं. माझा पितृ देवते आपल्या पवित्रांनी पूजेसाठी लीन होतो. माऊंची वृत्ती होईल असा मंगलमय आशीर्वाद. पण मला सांगा, ज्याला मी माझा भक्ष समजून खाणार होतो, ही व्यक्ती कोण आहे? सज्जनांचा उद्धार होय, दुर्जनांचा विध्वंस होतो. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही तलाट्यांची भ्रमंती त्रैलोक्य वंद्य पुरुष देवाची नारद म्हणतात ते. हे देवते, आपल्या ही चरणी नतमस्तक होतो. आशीर्वाद मिळाला, पण मनाचं हवं तसं समाधान झालेलं नाही. समाधान नाही. माझा जन्म का झाला? तुला जन्माला घातल्याच्या मुळाशी काय ते? पुत्र असो वा कन्या आई वडिलांचं नाव उच्चतम शिखरावर नेऊन ठेवण्याची जबाबदारी म्हणजे त्यांच्या अंगी असते. सत्य होय ना? हो. बापाचं नाव जर का उच्चतम शिखरावर न्यायचं असेल तर पुत्र आपण फक्त शब्द लावा. आपला शब्द मी माझ्या तळाचा जो जो जीव जंतू जन्माला आला त्याला त्याला नावाविधाने ठरले. कर्म देवाच्या क्रोधातून तुला जन्म झाला म्हणून देवाच्या पुढे तुला कर्मभोग झाला माझ्या मनाचा समाधान. एवढंच नव्हे, जी जर जबाबदारी तुझ्यावरती सोपवितोय, जर जबाबदारी म्हणजे वृत्त लोकांच्या ठिकाणी असणारे क्षत्रिय राज करते, इतरत्र साऱ्या देवतांची भक्ती करतात. भक्ती करण्याबद्दल मात्र त्या देवतांबरोबरच तुझ्या बापाची सुद्धा भक्ती व्हायला हवी. काय म्हणजे या मृत्यूलोकाच्या ठिकाणी मी राहावं. देवाची कर्मभाव स्वतःची जबाबदारी परिपूर्ण करण्यात ती मात्र शंका नाही. गरजेचं आहे, पण मी तुला का अडविलं? तर मृत्यूलोकाच्या ठिकाणी तुझ्या पुत्राला पाठवलेलं आहे. हा मानवाला सांगेल कर्मदेवाची भक्ती करा. स्वतःची जबाबदारी परिपूर्ण करण्यात ती मात्र शंका नाहीये. हा गेलाय कर्मदेवाची भक्ती करतील असं तुला वाटतं. मला नाही वाटत. साऱ्यांना तुझी भक्ती करतील असं वाटत नाही. याचे पराक्रम कोण ठरतील म्हणतात. काहीच कळत नाही. अगदी अनेक प्रश्न माझ्या समोर उभे पण या माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तर कोण देणार आहे? तुझ्या प्रश्नाची उत्तर मी तुला देतो. ज्याला तुला जन्माला घातलं तीच जन्माची पितृदेवता कर्मदेव तुझ्या नेत्रासमोर. म्हणजे माझी पितृदेवता आपणाच नतमस्तक होते. आयुष्यवंत
बाबा मी यांच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार करायला बघते. नमस्कार करत होती नारायण, पण नमस्कार दुरून पण करू शकतेस. नाही मॅडम, बाबाच्या चरणाला स्पर्श केला. नाही मग तुमच्या- स्पर्श नाही, नाही. ब्रह्मचारी. सांग 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 तिला सांग. हा? हा, ब्रह्म- हा, मी सांगू. यांचा स्पर्श नको. नारायण नारायण. प्रियंकराच्या समोरून जाऊ लागल्या की हा आपला मार्ग बदलता. हा होतं नारायण. पण ठीक आहे ठीक आहे. देवांची नारद मुनी म्हणतात ते. हा. हा, नमस्कार. बरं लांबून. हो नमस्कार. अजून थोडा वेळ लागला तर बरं झालं. आता सुंदर अप्रतिम नारायण नारायण. काय आवडलं ते म्हणलं. पण बाबा, तुम्ही शब्द रचना आणि वाक्य रचना हा, प्रश्नच नाही. ओ नाही, नको नको, तुझं काम महत्वाचं नको. काय म्हणतो माहिती आहे, तुम्ही माझे हितचिंतक ना. अरे हे महत्वाचं. हितचिंतक तुम्ही माझे. मी तुझा हितचिंतक. हा. शंका आहे की का? शंका आहे म्हणून विचारलं. अरे हितचिंतक ते वेगळे हा? म्हणजे? ते हितचिंतक वेगळे. यातही पण प्रकारांची का. होय तो नारायण ना दोन प्रकार आहे. हितचिंतकात सुद्धा दोन प्रकार. हो पहिल्या प्रकारातला मी. आता तो कसा का? हो. तर सत्यदया धर्म समता शांती क्षमा आणि निर्वचनेचा शौर्यान विचार करून प्रत्येक मानवानं शुद्ध ज्ञानी व्हावं. दान धर्म गुण गांभीर्य विचार समती परोपकारी या गुणांनी गुरुभजनी सदा असावं. चित्त मान बुद्धी शुद्ध करून साधूंचा समुदाय मिळवावा आणि त्यात बसण्याची कृपा प्रत्येक मानवानं करावी. शास्त्र संग्रह करून पुण्य संग्रह करावा. पण कुणाचाही